अगर कोई गद्दार जिसने उनकी सरकार गिराई ऐसे गद्दार की छुट्टी नीचे जाकर ऐसी मीटिंग करे तो इससे एक बड़ी नेता की क्रेडिबिलिटी कम होती. शरद पवारांची क्रेडिबिलिटी कालच्या घटनेमुळे कमी झाली. एकनाथ शिंदेच्या केबिनमध्ये मीटिंग केली. काल सीमा प्रश्नावरची बैठक होती आणि ती बैठक झाल्यानंतर आमच्या विधिमंडळाच्या सर्व सदस्यांनी व त्यानंतर लिफ्टमधून दुसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर आल्यावर गाडीकडे जाताना सगळ्यात जवळची केबिन कुठली, ऑन द वे पायऱ्यांच्या जवळ असणारी उपमुख्यमंत्र्यांचं एक दालन आहे, ती जवळची केबिन होती. ते चालत होते आणि त्यामुळं त्यांना जास्त अंतरावर नेऊन चालवणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्यांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली की या ठिकाणी आपण बसू आणि चर्चा करू. त्यामुळं सर्व विधानसभेचे सदस्य एकत्रित बसलो. एक दोन खासदारही होते आमच्या पक्षाचे. चहापान झालं आणि साहेब गेले. आता विधानसभेतल्या कुठल्या दालनात बैठक घेतली, कोणाच्या दालनात, ही कोणाच्या मालकीची दालनं नसतात. ही सर्वांचं विधानमंडळ आहे आणि सोयीसाठी जर एखाद्या दालनात जर जाऊन बसलं तर त्या दालनाचा माणूस होतो किंवा त्या व्यक्तीबद्दलच्या अशा पद्धतीचा आक्षेप घेणं हेही मला वाटतं संजय राऊतांनी योग्य केलं असं मला वाटत नाही. क्रेडिबिलिटीचा शरद पवार साहेबांना देशातल्या सर्व पक्षाचे सगळेच लोक त्यांच्याशी बोलत असतात, येत असतात, भेटत असतात आणि त्यामुळं याच्यात मला वाटत नाही की क्रेडिबिलिटीचा इश्यू आहे. त्यांनी ज्याच्यावर आक्षेप घेतलाय आणि संजय राऊत साहेबांना काय सगळ्यांनाच माहिती आहे की इथलं प्रत्येक दालन हे सर्वांचंच आहे. शेवटी त्या दालनावर त्या मंत्री महोदयांची पाठी असली तरी सोयीनुसार ते दालन वापरण्यात आलं. त्याच्या बाबतीत आक्षेप घेणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. पवार साहेबांची प्रकृती लक्षात घेता त्यांना चालण्याचं अंतर कमी करण्यासाठी आणि त्याच्या पलीकडे लगेच पुढे पायऱ्या असल्यामुळे तिथून पुढे उतरून गाडी तिथं मागच्या बाजूला आणण्यात आलेली होती. तिकडे जाणं हे सोयीचं होतं आणि त्यासाठी त्या दालनाचा वापर करण्यात आला. पालन केलं नाही जर आम्ही अजित पवारांच्या दालनामध्ये बैठक घेतली तर असं होईल की आम्ही एफबीआयच्या विरोधात गेलो. त्यांना सुचवायचं की तुम्ही एफबीआयच्या विरोधात जाऊन ही बैठक घेतली. प्रतिष्ठेच्या कल्पना वेगळ्या असतात. त्यांची कल्पना वेगळी दिसते. असं कुणाच्या दालनाचा वापर केल्यानंतर प्रतिष्ठा प्रदान होते हे याच्याशी आम्ही सहमत नाहीये. मी स्वतः विधानमंडळात इथं असताना मी बऱ्याच आमदारांना आम्हाला काही केबिन नाहीये, विरोधी पक्षाचा नेता म्हणून जागाही नाहीये आमच्या कुणाकडं विरोधी पक्षाकडं. त्यामुळं काही मंत्र्यांची दालनं आम्ही वापरतो. याचा अर्थ त्या मंत्र्यांना आम्ही मान्यता दिली असं होत नाही. त्यामुळं थोडं हे लॉजिस्टिक्सच्या दृष्टीनं विचार करून टाकलेलं आम्ही ती मीटिंग होती. बाकी त्याच्यापेक्षा वेगळं त्याला महत्व नाहीये. असं आहे की संजय राऊत यांच्याबद्दल, ते माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल माझे संबंध फार चांगले आहेत. पण ते चिडलेले दिसत आहेत याच्यात. पण माझी त्यांनाही विनंती आपल्या मार्फत आहे की असे कोणताही गैरसमज करण्याची आवश्यकता नाहीये आणि तसे सगळीच लोक सगळ्यांना भेटत असतात. अलीकडे कुणाला भेटलं याच्यावर बातम्या फार व्हायला लागलेल्या आहेत. हे मात्र तेवढंच खरं झालेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणते की तुमच्या पक्षातले 5 ते 6 खासदार हे अस्वस्थ आहेत की ते कधी जातील अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं. कुणी कुठं जाणार नाही. आमचे 8 खासदार एक जिन्सी आहेत, 10 आमदार एकसंघ आहेत. कुणी कुठं जाणार नाही.
आणि मला हे कळत नाही की वारंवार असे प्रेडिक्शन्स करणे योग्य दुसऱ्या पक्षाबद्दल नाही. मग उद्या काँग्रेसचे विधानसभेच्या आमदारांच्या बाबतीत मी प्रेडिक्शन असं करायला लागलो तर कसं दिसतं. त्यामुळे एखादी घटना जर झालेली नसेल तर होईपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही. या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हा होतोय का या सगळ्या कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकण्याचं कार्यकर्त्यांनी पडण्याचं कोणतं कारण नाही. सगळे शरद पवार साहेबांच्या निष्ठा ठेवून या पक्षात काम करतायत आणि पवार साहेब आल्यावर कालच आपण बघितलं सगळेच सदस्य एकत्रितपणाने साहेबांना भेटले. त्यामुळे पवार साहेबांच्यामुळं आम्ही सगळे निवडून आलेलो आहोत आणि पवार साहेबांचा पाठिंबा आम्हाला आहे. हे आमची समाजातली महाराष्ट्रातली सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांना सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही. माझी बदनामी करा पण महाराष्ट्राची करू नका आणि जर असं करत असतील त्याला बघून घेऊ. असं आहे की मधल्या काळात मी विधानसभेतही भाष्य केलेलं की बिलो द बेल्ट ऑनलाईन सोशल मीडियाचा वापर होऊ नये. पण एखादी गोष्ट चुकली असेल तर त्याला चूक म्हटलं तर एखादी घटना घडली असेल, एखादा ऍक्सिडेंट मिसहॅप झाला तर हे मोठा मिसहॅप झालाय. एकदम नवीन कोऱ्या करकरीत रस्त्यावर वरून काही पडलं. मला वाटतं की थोडासा सिमेंट कॉन्क्रीटचा बीम देखील खाली पडलेला दिसतोय त्या चित्रात. त्यामुळं चिडून जाण्याचं कारण नाही, उलट टेक्निकली त्याला काय झालं याचं विश्लेषण करून दुरुस्त करण्यासाठी विरोधी पक्ष टीका करतो. हे सत्तारूढ लोकांनी ध्यानात घेतलं पाहिजे. त्याला जोडून असा प्रश्न आहे की मिसिंग लिंक हे महाविकास आघाडीच्या काळात जसं पेपरवर झालं होतं, मात्र आता जो तयार झाला त्याचा खर्च हा 12 पट चंद्रयान 3पेक्षा वाढलेला आहे. त्यामुळे कुठेतरी खर्च हा 670 कोटींचा चंद्रयानचा, तर हा 7,000चा पुढे हा खर्च या मिसिंग लिंकला लागला. मिसिंग लिंकचं हा जो कनेक्शन आहे हे करण्यासाठी आमच्या सरकारपासून त्याच्यावर अनेक सर्वे झाले, विश्लेषणं झाली तिथल्या स्टाटाची. त्या स्टाटा बद्दल काही रिमार्क्सही आलेले असतील आणि त्यामुळं हा करण्याच्या विषयी काही अडचणी त्यावेळी होत्या. त्या अडचणी ओव्हरलूक करून काही करावं असं नाही. म्हणून मला वाटतं हे पृथ्वीराज चव्हाण साहेबांना जास्त चांगलं माहीत असेल, मला नक्की माहीत नाही. पण त्यामुळे त्या गोष्टीला जास्त गती मिळाली नाही. पण 3,500 कोटीचा 18 सालचा प्रकल्प हा आता जवळपास 7,500 कोटीवर गेला. म्हणजे जवळपास 45% वाढ झाली. अशा वाढी होणं हे चिंताजनक आहे. मग एस्टिमेट करणारे चुकीचे होते का? किमती वाढल्या असतील तर मी समजू शकतो 10-12%, 15%, 20%. पण 45% पर्यंत वाढ झाली तर ती वाढ कशामुळे झाली याचाही एक संशोधन करणं आवश्यक आहे. हा जुना विषय झाला. नवीन काही प्रश्न असतील तर विचार. आज राज ठाकरेंनी पण टीका केली त्यांच्यावर. काय? आज राज ठाकरे म्हटले की असंवेदनशील भाजपचे नेते असतात, लोक मरतात ते असतात. ते तुमच्या कॅमेऱ्यात आलं ना. त्यांनी त्याचा खुलासाही केलाय विधानसभेत. सर मुंबईमध्ये जे झाडं पडतायत सर मुंबईमध्ये असं आहे की अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे लोक भेटणं. आता शेवटी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची कुणी आत नव्हते, पण पवार साहेब त्या केबिनमध्ये आलेत म्हटल्यावर ते स्वतः येऊन त्यांना चहा पाणी घ्या वगैरे सांगून ते निघून गेले. पण आमच्या पक्षाची मिटिंग आहे, इथल्या प्रत्येक दालनामध्ये अनेक पक्षाची लोक भेटत असतात. तसं पवार साहेबांना चालायला कमी लागावं म्हणून आम्ही ती दालनाचा वापर केला.
त्यामुळे संजय राऊत हे समजून घ्यावं त्यांनी, अशी माझी आपल्यामार्फत विनंती आहे. हा, TMC ने ना खरं म्हणजे त्यांनी समजून घ्यावं अशी आमची विनंती आहे. कारण शेवटी असं आहे की पवार साहेबांच्या हेल्थच्या इश्यूने त्यांना पूर्ण सर्कल करून या बाजूला आणणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे तिथली फर्स्ट केबिन जी आहे ती त्यांची आहे म्हणून त्याचा वापर केला. नाहीतर दुसरी इकडच्या बाजूला जर पवार साहेबांना आणायचं होतं तर इकडची फर्स्ट केबिन मुख्यमंत्र्यांची होती, पण गाडी मागच्या बाजूला आणलेली आपण काल होता त्यावेळी पाहिलं. आता ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. मी सहकारी आहेत, पण मला कसं त्याच्याबद्दल भाष्य करता येईल. त्या पद्धतीने ते म्हणाले सहकारी आहे. संजय राउतने एक आपत्ति जताई है कि गद्दार के चलते पीछे जाना एक तरीके से शरद पवार की क्रेडिबिलिटी को हानि पहुंचाता है, कम करता है. मुझे लगता है कि ये शरद पवार साहब, एकनाथ शिंदे जी के जो केबिन है वहाँ कोई मौजूद नहीं था और हमारे विधायक जो सारे पवार साहब को के पार्टी के हैं वो उनको मिलना चाहते थे और उनके चेंबर के बाजू में ही एग्जिट था. वहां से पवार साहब की गाड़ी उधर आई थी, वहां से वो निकल गए. आपको ऐसा लगता तो इसीलिए ऑन द वे वो केबिन का इस्तेमाल किया. मुझे लगता नहीं कि ये बहुत बड़ी बात है और इसके ऊपर कुछ टीका टिप्पणी होने की आवश्यकता है. ऑन द वे ये विधानसभा में, विधानमंडल में हर रूम में अलग अलग पार्टी के लोग बैठते आते जाते हैं क्योंकि रूम्स लिमिटेड है. तो इसलिए ऑन द वे जो नजदीक का फर्स्ट रूम था उसका इस्तेमाल हुआ. इससे ज्यादा इसको कुछ महत्व नहीं है. आपको ऐसा लगता उसके खिलाफ संजय राउत बोल रहे हैं कि आपने एक एक्ट किया है, वो सूचित करना चाह रहे थे एक तरीके से एमपी के खिलाफ जा रहे हैं. क्या एमपी में दरार भी कह सकते हैं इसको कि विश्वास नहीं है, इसलिए बड़े नेताओं के खिलाफ इस प्रकार से टिप्पणी भी की जा रही है? नहीं, ऐसा है कि एमवीए में हम सब है. एमवीए में ऐसा कोई रूल नहीं है कि किसी तीसरे पार्टी से बात नहीं करे. एमवीए में ऐसा रूल नहीं है कि दूसरे पार्टी के गवर्नमेंट कार्यालय में जाए. अभी मंत्रालय में अगर किसी को मंत्रियों को मिलने को हम जाते हैं इसका मतलब नहीं ये होता कि हम वहां जा रहे हैं, उनके पास जा रहे हैं. और इसीलिए इसमें थोड़ा सा समझना बहुत जरूरी है. मेरी आपके तरफ से उनको विनती है कि पवार साहब के चलने का डिस्टेंस कम करने के लिए वो फर्स्ट केबिन थी, इसलिए वहां वो चले गए और हम सब लेके गए. सीएम ने कहा है इस तरीके से मिसिंग लिंक के बारे में बात कर रहे हैं ऑनलाइन वो महाराष्ट्र की नहीं, मैंने भी इसके पहले कहा था कि सोशल मीडिया पे बिलो द बेल्ट कमेंट्स होना ठीक नहीं है. अब मिसिंग लिंक पे अगर कोई टीका टिप्पणी करे और टेक्निकल यानी इतने 2018-19 से ये काम चल रहा है, इसकी पहले कीमत 3,500 थी, अभी उसकी कीमत मेरे ख्याल से 7,000 करोड़ के ऊपर गई. इतना बड़ा खर्चा करने के बावजूद भी ऊपर से कुछ गिर रहा है, तो उसको एड्रेस क्यों किया गया नहीं, ये सबसे बड़ा महत्व का प्रश्न है. और इसलिए लोग आज टीका टिप्पणी करते हैं, लोग क्रिटिसाइज करते हैं. मुझे लगता है कि इसको रिप्लाई देने के लिए टेक्निकली क्या हुआ और ये न होने के लिए आगे जाके क्या हम कर रहे हैं ये बताने की ज्यादा आवश्यकता है. ऐसा मुझे नहीं लगता, क्योंकि ये तो सब लोगों का अभी इतने मिसहैप्स हुए कि लोगों की भावना बहुत गंभीर है और बहुत लोग भी असंतुष्ट है. प्रताप सरनाईक यांनी नुकतीच एक प्रतिक्रिया दिली. त्यांनी असं म्हटलं की आपण एकनाथ शिंदेना भेटायला गेलेला होता. कोण? आपण एकनाथ कोणी शिंदेना दिली? भेटायला गेलेला होता प्रताप सरनाईक म्हटले. हो. आणि त्याचवेळी तुम्हाला त्यांनी शिवसेनेत येण्यासंदर्भातली ऑफर दिली, मंत्रिपदाची एक ऑफर दिलेली आहे असं त्यांनी स्वतः खुलासा माध्यमांसमोर केलेला आहे. तर खरं आहे का? आणि कधी केली? आता 2 मिनिटापूर्वी प्रताप सरनाईकांनी आपल्यासोबत तटकरे साहेब काय गेले होते असं काय देखील ते चाललंय म्हणाले. मलाही कळत नाही. तटकरे साहेब त्यांना भेटायला गेले. माझं एक काम पुणे महानगरपालिकेच्या संदर्भातलं होतं. नगरविकास मंत्री ते आहेत म्हणून मी त्यांना भेटून त्यांना निवेदनं दिली आणि त्यानंतर मी बाहेर आलो. याच्यात कोणतीही चर्चा झाली नाही आणि अशी कोणतीही गोष्ट झाली नाही. मला हे कळत नाही आता अजून कुठला पक्ष राहिलाय का आम्हाला बोलवायचा.
ते म्हणाले की आम्ही जयंत पाटलांना बोलवलं आणि ते म्हटले जयंत पाटलांना आम्ही बोलवलं पण आहे आणि आमच्याकडे जागा आहे असं अधोरेखित करून सांगितलं देखील आहे. नाही, एवढी तपशिलात त्यांनी माझ्याशी चर्चा नाही केली. सध्या अधिवेशनामध्ये त्यांनी माझ्याशी चर्चा नाही केली. सध्या अधिवेशनामध्ये ट्रान्सफर चालू आहेत आणि सगळे जे महाराष्ट्रात अवैध गोष्टी चालू आहेत ते सगळ्या राजरोसपणाने महाराष्ट्रात चालू आहेत असं आजचं चित्र आहे. नियम घालून दिलेले आहेत, अंतर किती असावं, कंपाऊंड असावं, असं बऱ्याच गोष्टी त्यात आहेत. पण हे नियम सगळे कागदावरच असतात. ऍक्च्युली काय प्रकार होतात हे आपण जाऊन बघितलं तर आपल्या लक्षात येईल. आपल्या अधिवेशनामध्ये बरीचशी चर्चा आहे आणि तुमच्या नावाची पण चर्चा आहे की बरेच बदल होणार आहे आणि तुम्ही भावी अर्थमंत्री आहात अशा पद्धतीने पण चर्चा होते ऑफ द रेकॉर्ड. तुम्ही मुख्यमंत्री कधीपासून झाला? मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे कुणाला काय करायचं. असं जर काही झालं तर असं आहे की मला अशी चर्चा होणंच योग्य नाही. आता मध्ये विनोद तावडे साहेबांची माझी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये ओबेरॉयमध्ये वर बैठक होती. मी सुप्रियाताईंना भेटायला गेलो, त्यावेळी ते बाहेर बसलेले, त्यांच्याबरोबर चहा घेतला. तेवढ्यात सुप्रियाताई आल्या. सुप्रियाताई ते आम्ही सगळे थोडा वेळ बसलो, मग ते आत गेले. सुप्रियाताई, मी, मला वाटतं जितेंद्र आव्हाड साहेब होते, आम्ही सगळ्यांनी मिटिंग केली आणि मग आम्ही निघालो. त्यामुळं असं त्याच्यावरून एक वेगळी स्टोरी काल परवा काहीतरी चालली. त्यामुळं वेगवेगळी लोक वेगळ्या लोकांना भेटत असतात, त्याच्यावर स्टोरी करणं यापेक्षा पूरहानी, लोकांचे मृत्यू, महाराष्ट्रावर आलेलं संकट यावर बातम्या अधिक याव्यात अशी आमची अपेक्षा आहे. त्याला जोडून एक प्रश्न आहे. मार्किंगामध्ये आता महानगरपालिकेने झाडावरती कागदाचे स्टिकर लावायला सुरुवात केली की दिस ट्री इज डेंजरस, इट मे फॉल, अशा पद्धतीचे स्टिकर आहेत. याला कसं पाहता? महानगर झाडं पडतात. आता इट मे फॉल म्हटल्यावर इमर्जन्सी त्याचं कट करणं, त्याच्या फांद्या तोडणं, त्याच्यावर जे काय करायचं ते करणं हे करायला पाहिजे का झाड पडण्याची वाट बघायला पाहिजे? तुम्ही अशी जे मोस्ट डेंजरस असतील ते तर पाडून किंवा ती बाजू त्यांचे ट्रिमिंग करून ते सुरक्षित केले पाहिजे किंवा त्यांना बांधलं पाहिजे एका बाजूला, सो दॅट ते माणसांच्या अंगावर किंवा रस्त्यावर पडणार नाही. नागरिकांमध्ये पण संताप आहे की महानगरपालिका आम्हाला घाबरवते की आम्हाला सांगते. म्हणून मी म्हटलं की सोल्युशन, उपाययोजना, आता पाऊस नाहीये आणि प्रेडिक्शन असं आहे की 20-22 तारखेपर्यंत पाऊस येणार नाही. तेवढ्यात महापालिकेने आता उरलेली झाडं तरी जी धोकादायक आहेत त्यांच्या बाबतीत लवकर निर्णय घ्यावा. मुझे मालूम नहीं है, लेकिन मैं आज सुबह ही पढ़ा ये आपने जो कहा वो. हम इसके ऊपर जरा अभ्यास करके उसके बारे में हमारा ओपिनियन तयार करेंगे. सर, नांदेडमध्ये ब्रिज कोसळला, मिसिंग लिंकचं प्रकरण ताजं असताना नांदेडमध्ये ब्रिज कोसळलं असेल. तो किती जुना होता? नवीन बांधलेला आता त्याच्यावर सध्याच्या बांधकाम ज्यांनी केलं त्यांची चौकशी झाली पाहिजे, क्वालिटीची चौकशी झाली पाहिजे. आमचा हाच आक्षेप आहे. मगाशी मी सांगितलं की दर्जा, अत्यंत सुमार दर्जाच्या कॉन्ट्रॅक्टरकडून कामं करून घेतल्यामुळं आणि त्यात परत प्रचंड अपहार झाल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात अतिशय कमी दर्जाची रस्ते आणि पुलं व्हायला लागले. त्यामुळे असा जरा मोठा झोका आला वाऱ्याचा, पावसाचा, तरी पुलं, रस्ते हे क्षतिग्रस्त व्हायला लागले.
नाही, एक आहे की राम मंदिरात चोरी झाली का, तर ते सगळेच मान्य करतात. आता भारतातल्या आणि जगातल्या कोट्यावधी भाविकांनी त्या ठिकाणी जाऊन दानपेटीचे टाकलं, ते जर रामालाच मिळालं नसेल आणि ते लंपास करण्याचं काम झालं असेल, तर आज एसआयटी आहे. आम्हाला अपेक्षा आहे की एसआयटीने पारदर्शक कारभार काम करावं. एसआयटीने त्यातल्या बड्या धेंडांना वाचवण्याचं काम जर एसआयटीने केलं, तर मात्र एसआयटीच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह तयार होईल. अतिशय गंभीर घटना आहे. भारतातल्या हिंदू समाजाच्या भावनेला ठेच पोचलेली आहे. आज कोट्यावधी भाविक जे रामाला मानतात त्यांना लक्षात आलेलं आहे की हे काही बरोबर झालेलं नाही आणि त्यामुळं एसआयटीने तरी चांगलं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. मंत्रालयात जवळपास शेकडो कर्मचारी जे आहेत त्यांना दूषित पाण्याचा फटका बसल्याचं पाहिलं. महाराष्ट्राचं पॉवर सेंटर असलेलं मंत्रालय आणि तिथं दूषित पाणी असेल. मागच्या आठवड्यात काहीतरी 2 आठवड्यापूर्वी टाकीमध्ये मला वाटतं कुत्रा किंवा मांजर काहीतरी पडलेलं असं मी ऐकलं. मला नक्की माहित नाही. पण दूषित पाण्यामुळं मंत्रालयातल्या अनेक लोकांचं पोट खराब झालंय. लोक गैरहजर आहेत, आजारी पडलेले आहेत. मंत्रालयासारख्या ठिकाणी स्वच्छ पाणी देण्यास सरकारला अपयश आहे. मग महाराष्ट्रातल्या जनतेला हे कधी स्वच्छ पाणी देणार, हा प्रश्न आता त्यातून निर्माण झालेला आहे. अशा भेटी होतच असतात. भेटलं की वापसी, भेटलं की गेले, भेटलं की आले, असं एवढं